कर्जत शहराजवळील वेनगाव परिसरात अल्पवयीन मुलीबाबत संतापजनक प्रकार घडल्याची चर्चा परिसरात रंगल्याने खळबळ उडाली आहे। मात्र या घटनेबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नसून नेमकी परिस्थिती काय आहे याबाबत संभ्रम कायम आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शनिवार 11 एप्रिल मध्यरात्रीच्या सुमारास संबंधित मुलीला वाहनातून एका निर्जन ठिकाणी नेण्यात आले असून तिच्यावर आरोपी व्यक्तीने गैरप्रकार केल्याची चर्चा आहे। त्याचबरोबर हा प्रकार काही स्थानिकांनी पाहिला असल्याची देखील चर्चा आहे। सदर मुलगी कर्जत नगरपालिका हद्दीतील असल्याचे बोलले जात असून आरोपी व संबंधित कुटुंबामध्ये पूर्वीपासून ओळख असल्याची ही चर्चा आहे। काही स्थानिकांनी हस्तक्षेप केल्याचे तसेच काही कथित पुरावे व्हिडिओसमोर आल्याच्या चर्चा रंगत असल्या तरी याची अधिकृत पुष्टी करण्यास कोण समोर यायला तयार नाहीत। घटनेनंतर संबंधित मुलगी व तिची आई कर्जत पोलीस ठाण्यात गेल्याची माहिती मिळत आहे। मात्र अधिकृतरित्या तक्रार दाखल झाली नाही। पीडित कुटुंबाकडून तक्रार देण्याबाबत अनिश्चितता असल्याचेही बोलले जात आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाबाबत विविध स्तरावर चर्चा सुरू असून अधिकृत माहिती समोर येण्याची नागरिक प्रतीक्षा करत आहेत। सत्य परिस्थिती समोर आल्यानंतरच या प्रकरणाचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे।